बापरे बाप, काय गावामध्ये पाणी भरलंय तरी म्हटलं आणि परत तुम्ही अडकणार पाण्यात. परमिशन मिळाली कशी अशा रोड घेऊन? नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो फ्रॉम महाराष्ट्र 09 आपलं कोल्हापूर. कालपासून कोल्हापूरमध्ये इतका पाऊस पडतोय की गावागावामध्ये पूर आलाय. पण आज बघा, आज मस्तपैकी शांत अशी विश्रांती घेतली आहे, पण तरी सुद्धा पाणी काही ओसरलेलं नाही. म्हटलं आपला पुढचा प्रवास करूया आपल्या कोकणातल्या गावी, पण त्याआधी आई अंबाबाईचे दर्शन करून घेऊ. पाऊस असल्या कारणाने गर्दीचं प्रमाण कमी आहे भाविकांचे, आता शुक्रवारी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी. असो, आपण दर्शन करून घेऊ. बोला आई अंबाबाईचा उदो उदो. दर्शन वगैरे करून मस्त गेलो नाश्ता करायला. नाश्ता बघा मंदिराच्या बाहेरच्या बाजूलाच आहे. गरम गरम अप्पे, थालीपीठ आणि आंबोळी सोबत बघा मस्तपैकी काळ्या वाटाण्याची भाजी, चटणी, दही. तर आम्ही घेतले मस्तपैकी गरम गरम अप्पे आणि थालीपीठ. अप्पेची किंमत आहे 30 रुपये आणि ह्याचे 40 रुपये. पोटभर खा, बिंदासपणे खा. काय बोलता भाऊ, बरोबर ना? आज पुन्हा एकदा माझ्यासोबत आहेत यस 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 जर्नी शोभराज शिंदे. हे बोलले होते की आपण एकदा जर्नी करूया रेल्वेची. म्हटलं ठीक आहे, मला पुणे कोल्हापूर करायची होती डेमो ट्रेनची. म्हटलं एकत्र करू आणि सोबत तुम्हाला कोकणची चेरापुंजी म्हणून ओळखली जाणारी आंबोलीचे दर्शन घडवतो. कसा वाटला प्रवास? एक नंबर वाटला आणि हे पण तुमच्यामुळे शक्य झाले. नाहीतर आंबोली घाटात नाही तुम्हाला माहिती प्रवास कसा असायचा. आंबोली घाटामध्ये तुम्ही गेल्या वर्षी प्रवास केला होता आंबोली घाटातला, तो मला फारच आवडला. त्यामुळे पण ह्या वर्षी जरा भूषण भाऊवर एन्जॉय करूया हा आंबोली धबधबा. एन्जॉय केलेला आंबोली धबधबा. आणि आज तिसरा दिवस आहे भूषण भाऊवर. आज सकाळ आलेलो आहे आम्ही, तर महालक्ष्मी टेम्पलचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही नाश्ता एन्जॉय करतो. पाहू शकता या ठिकाणी नाश्ता घेतलेला पाहून. पुढे शोभराज भाऊ आपल्या गावी जाणार आणि मी माझ्या गावी, अर्थातच तालुका मालवण. हो मंडळी, आज माझा प्रवास होणार आहे कोल्हापूर ते कोकण भागातल्या कणकवली तालुक्यामध्ये. पुढे मग गावी जाणार. पण आता प्रश्न असा पडलाय की या ठिकाणी बऱ्याच गावामध्ये पाणी भरलं आहे आणि बरेचसे रूट बंद केले आहेत. आता बघूया कोणता रूट भेटतोय. मी प्लॅन करतोय गगनबावडा, भुईबावडा त्या मार्गे, पण तो आधी चालू आहे की नाही ते बघावं लागेल. आता गगनबावडा घाट सुरू झाला का? गगनबावडा म्हणजे ती वाहतूक तिकडे बंद आहे का? आता जायचं कणकवलीला कोणता मार्ग आहे? अरे ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. अजूनपर्यंत रस्ता पूर्णपणे चालू झालेला नाही. म्हटलं आपण मस्तपैकी जाऊ गगनबावडा या ठिकाणी, गगनगिरी महाराजांचे दर्शन करू आणि त्यातून मग भुईबावडा घाटमध्ये खाली उतरत आपल्या गावी जाऊ. सगळं प्लॅनिंग चौपाट. हे कुठलं आली? कोल्हापूर गोकाक. समोर बघा बस लागली आहे हुबळी रत्नागिरी. हुबळी रत्नागिरी सुरू आहे गाडी. परंतु गाडी पुढे जाणार नाही, कारण मलकापूर साईडला पाणी भरलेलं आहे, त्यामुळे गाड्या काय पुढे जातच नाही. वाजले दुपारचे 1:12 आणि मला बस मिळाली अक्कलकोट वेंगुर्ले. समोर आहेत स्वामी समर्थ महाराज. बोला स्वामी समर्थ महाराज की जय. वेंगुर्लावाली बस म्हटली की बाई स्वच्छता येणार. स्वच्छतेचं सुंदर प्रतीक आपलं वेंगुर्ले. श्रीदेव होळकर प्रसन्न. आपल्या गाडीचा रूट बघा कसा आहे. सिंधुकन्या एक्सप्रेस, अक्कलकोट वेंगुर्ले, सोलापूर, पंढरपूर, सांगोला, मिरज, सांगली, कोल्हापूर, गगनबावडा, तळेरे, कणकवली, कुडाळ. गगनबावडा मार्गे रूट आहे. तो घाट बंद असल्या कारणाने जाते भुईबावडा. पण नेमकं झालंय काय, तिकडचा रस्ता पूर्णपणे बंदच ठेवलाय. पाणी साचलंय ठिकठिकाणी, त्यामुळे गाडी आपली जाणार फोंडा मार्गे. अजून पण चान्सेस 90% कमी आहेत की गाडी जाईल फोंडा मार्गे, कारण तिकडे सुद्धा आता पाणी साचायला लागलंय मजबूत पायी. लय भयंकर परिस्थिती आली या ठिकाणी. मागे 2019ला आला होता कोल्हापूरमध्ये महापूर, तशी काही
गोष्ट आज किंवा उद्या होऊ शकते, होणार नाही पण सांगून येऊ शकत नाही. आणि आपली सदर बस सिंधुदुर्ग विभाग वेंगुर्ले आगारातली बस आहे, BS4. विठाई गाड्या आहेत, 1 नंबर गाड्या आहेत सगळ्या. चला आपली बस तयार. 1:30चा टायमिंग आहे निघायचा, अक्कलकोट वेंगुर्ले कोल्हापूरवरून. ऑन टाइम सुट्टे गाडी आपली. बघूया आता किती वाजता पोचते. आणि आज दिनांक बघा काय, 26 जुलै. चला तर मंडळी, सुरुवात झाली आपल्या प्रवासाला. गणरायाचे नामस्मरण करत आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया की प्रवास सर्वांचा सुखाचा सुखरूप हो. बोला गणपती बाप्पा मोरया. दिनांक 26 जुलै 2024ला कोल्हापूर, कळे, मलकापूर, हळदी, भोगावती या ठिकाणी पाणी साचल्यामुळे मुख्य वाहतूक बंद झाली. आता कोकणात गावी जायची आहे फोंडाघाट मार्गे, पण कोल्हापूरवरून जाणारी राधानगरीपर्यंत वाहतूक ती देखील थांबली. म्हणून कोल्हापूर गारगोटी या मार्गे बस वळवली, जेणेकरून मुद्दाळ टेटावरून राधानगरीला सुरक्षितपणे पोहोचता येईल. आणि त्या मार्गे प्रवास सुरू झाला. इस्पोर्लीवरून भोगावतीकडे जाण्याचे ठरवले होतेच, परंतु प्रवासी वर्गाने आम्हाला वेळीच सावध केले की पुढे गेलो की 100% अडकणार. भोगावती जाणार तुम्ही परत पाणी सरळ जायचं सरवडे मार्गे राधानगरी जायचं तरी म्हटलं आणि परत तुम्ही अडकणार पाण्यात. कुठली इकडनं जाऊया आपण, इकडनं जाऊ. कोल्हापूर पासून निघत आपण पोहोचलो मुद्दाळ टेटा या ठिकाणी. त्याचं राईट मारून राधानगरी. हा सरळवाला गारगोटी आणि कुठचा तरी आदमापूर जातो ना. हा तशी गारगोटी रोडने आपण पोहोचलो मुद्दाळ टेटा या ठिकाणी. आणि इथून पुढे राधानगरी. आपण रूट चांगला आहे एस टी महामंडळाच्या बसचा, पण सहसा गाडी या मार्गे येत नाही. तर इकडच्या ऑलरेडी लोकल गाड्या सुरू असतात, कोल्हापूर गारगोटी, गारगोटी कोल्हापूर किंवा आदमापूर निपाणी.
वाजले मंडळी बघा दुपारचे 3:08. 1.5 तासांचा प्रवास पूर्ण करत आपण पोचलो राधानगरी बस स्टँड. बापरे बाप, काय गावामध्ये पाणी भरलंय. तोबा तोबा, कशी ते लोक राहत असतील आणि आपला कसं ते चालत असेल बाबा. खरं तर अशी परिस्थिती दुश्मनावरती सुद्धा येऊ नये असं झालंय सध्या. भयानक रूप घेतले पावसाने बघा. पाऊस पण काय थांबायचं नाव घेणार आहो. पण यार खरंच वाईट वाटत आहे म्हणजे आपले बस चालक, बस वाहक याच्यासाठी. कारण ते बोलतात की सकाळी 5 वाजता गाडी बाहेर काढली आहे, त्यापासून काही खालं पण नाही. आणि इथं आलो कॅन्टीनमध्ये यांना जेवण फ्रीमध्ये आहे, पण कॅन्टीन पण मुख्य बंदच झाली. राधानगरी बस स्टँडला एकूण 3 गाड्या लागल्या आहेत. मधली लालपरी, BS6 आणि BS4. जाऊन दे, पाणी आलं आणि मोबाईल भिजला. इथं चार्जिंगचं पुढे. तर आपल्यासोबत सहप्रवासी आहेत आपलेच सबस्क्राईबर भाऊ. की कशी वाटत व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ एकदम मस्त असतात तुमचे, एकदम चांगले. म्हणजे आमचं पूर्ण आम्ही घोळकाकर म्हणजे समाज आमच्यात कधी ह्याच्यात बघत नाही, पण आम्ही लोक बघतो तुमचे व्हिडिओ सगळे. कोणता समाज बोलला तुम्ही? कातकरी समाज. कातकरी, आदिवासी कातकरी. आदिवासी कातकरी. ओके, हरकत नाही. आपलं प्रेम असंच कायम असो, असे आपले प्रवास कंटिन्यू सुरू राहू. नाव का तुमचं बोलला? माझं नाव नितीन अर्जुन पवार. नितीन पवार. मजबूत पाऊस पडतोय, गरमागरम चहा आणि आपले चालक दादा राणे. तुमचं नाव कसं? गौरेश राणे. आणि हे सुद्धा आपले एक सबस्क्रायबर मित्र आहेत. कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे सदस्य सोहम सावंत, बेंगुला आगार, त्यांचा एकदम खास स्पेशल. आणि त्यांचे मित्र आहेत. हे बोलले होते की एकदा भूषण गावडे यांना आणा व्हिडिओ शूटसाठी, म्हणून मी 12 वाजेपर्यंत थांबलो कोल्हापूरला. आणि 1:30चा टाइम आहे कोल्हापूरवरून. ही बस पकडली बेंगुर्ले. राधानगरी बस स्टँडवरून 10 मिनिटाचा ब्रेक पूर्ण करत पुढच्या प्रवासाला लागलो. आणि तेव्हा जी काही पूर परिस्थिती पाहिली, प्रत्यक्षात पोटात गोळा येऊ लागला. कारण आजूबाजूला धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग दिसला. संपूर्ण शेतमळ हे पाण्याखाली बुडून गेले होते. रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट, पण तरीसुद्धा एसटी कर्मचारी वर्ग चोखपणे आपली कामगिरी करत होते. यांच्या घराच्या बाजूलाच पाणी साचलंय मोठ्या प्रमाणात. पुढे गेल्यानंतर असे काय दिसले की चक्क तोंडचे पाणी पळून गेले. कारण राधानगरी धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग तुडुंबपणे वाहत होता. हे सर्व बघून मनात एकच प्रश्न पडतो की इथे राहणाऱ्या लोकांची काय हालत होत असेल ज्यावेळेस धरणाचे पाणी त्यांच्या घरोघरी शिरते. बाबा रे बाबा, पण घाट चढला कसा नेमका? बोट गाडी कशी सुटली कसली मोठी बोट आहे. चला प्रवास करू.
परमिशन मिळाली कशी अशा रोड घ्यायला? एका बोटमुळे बघा किती गाडी ट्रॅफिक लागला मागे. 10 ते 15 मिनिटे बोट असलेल्या कंटेनर सोबत मागे पुढे करून सुटका झालीच, पण पुराचे पाणी काही थांबे नाही. देवाचे नामस्मरण करत पुढचा प्रवास गाठला आणि लागलो दाजीपूर या गावातून थेट फोंडा घाटाला. कणकवली. चला फायनली आपला लास्ट स्टॉप आला तो म्हणजे आपली कणकवली, ठीक संध्याकाळी 5:30. चला होय होय नक्की नक्की चला भेटूया. कणकवली बस स्टँडची कॅन्टीन आणि घेतला आहे नाश्ता संध्याकाळसाठी मस्तपैकी उसळ पाव. तर मंडळी सुखरूपपणे पोचलो स्वामींच्या कृपेने आपल्या कणकवलीमध्ये. जीवाला जीवन होतं की प्रवास कसा होतोय, पण जसं आम्ही या ठिकाणी पोचलो तर हळदी गावामध्ये पाण्याची लेवल अजून वाढत गेली आणि पूर्णपणे भरलं. कदंबाची मडगाव गाडी सुद्धा त्यामध्ये अडकून गेली, जबकि आमच्या रूटने आली असती तर कधीच पोचली असती. पाणी जेव्हा ओसरेल तेव्हा सुटेल. ही जी घटना घडत आहे ती दिनांक 26 जुलै 2024 रोजी. आपला व्हिडिओ थोडा लेट आलाय त्यामुळे कोल्हापूरचं पाणी ओसरलं असेल, पण हा व्हिडिओ 26 जुलैचा आहे. रात्रीचं कणकवली बस स्टँड बघा कसं दिसतंय. कोणच नाहीये. कोण म्हणजे कोण नाही. अगदी बस कंट्रोल सुद्धा लॉक करून गेले. दिवसा ढवळ्या प्रवाशांनी भरणारं कणकवली बस स्टँड रात्रीच्या वेळेस एकदम शांत. पंखे लाईटी सगळे बंद, पण मस्त थंडगार वारा सुटलाय त्यामुळे एवढं काय वाटत नाही. असो, उद्या मला जाणारी पहिली एसटी आहे सकाळी 6ची थेट अजगणी मार्गे, म्हणजे माझ्या गावी जाणार. तुमच्यापैकी कोणी कोणी अशी रात्र काढली आहे बस स्टँड वरती झोपून, जरा नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर मस्तपैकी आता झोपूया. सर्वांना शुभरात्री. शुभ सकाळ मंडळी, नमस्कार. मस्तपैकी पहाटे लवकर उठून 6ची एसटी पकडली आणि आलो थेट गावच्या घरी. मजदे मालवण गाव आलो. मस्तपैकी साफसफाई केली. घरी चुलते असते, पण आमचं जे मुख्य बिराड आहे म्हणजे आमची खुली तिथं कोण नसतं, सगळे मुंबईला. तर आलो, मस्त साफसफाई केली, आंघोळ केली आणि आता 2-3 दिवसाचे जे काही कपडे होते धुवायचे ते आता धुवून घेऊ मस्तपैकी. पाण्याचं काय टेन्शन नाही. मस्तपैकी पाठ वाहतोय बघा आणि खाली ओहो. पाऊस येण्याआधी कपडे धुवून घेऊ, कारण आपल्याला जायचंय थेट बिळवस गावी सातेरी देवीच्या मंदिराकडे. आणि पावसाळी जत्रा कशी असते ते बघून घेऊ.
मालवण तालुक्यातील कसबा मुसळे या बिळवस गावची सातेरी देवीची आषाढ महिन्यात जत्रा भरते. सातेरी देवीचे मंदिर हे तिन्ही बाजूनी पाण्यात आहे, म्हणून या मंदिराला जलमंदिर असे म्हटले जाते. बिळवस गावी जुलै महिन्यात पावसाळी जत्रा म्हणून सुप्रसिद्ध हजारोहून अधिक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. मायरोषणी ओटी भरून देवीला नमस्कार करतात आणि या देवीला पालव कुटुंबियांकडून कलमाच्या पानावरती नैवेद्य दाखवला जातो. बिळवस गावातच बंधू गोपाळ पालव यांच्या घरी भले मोठे वारू आहे आणि हे कायम वाढतच असते. ही जत्रा अशी जी दिवसभरातच सुरू असते, कारण काळोख पडायच्या आधी सर्व देवांची कामे आणि विधी पूर्ण करून घेतात. मग मंडळी, तुम्हाला कोल्हापूर पासून केला गावी सुखरूप प्रवास आणि सातेरी देवीचे दर्शन कसे वाटले नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करत प्रवासाचा आनंद घ्या. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि प्रवास करा.